नमस्कार, सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण आंब्याचा आमरस कसा करायचा ते बघणार आहोत। हा आमरस अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला बनवायचा आहे। बऱ्याच वेळेला काय होतं, ग्रामीण भागामध्ये किंवा शहरामध्ये अशा वेळेस लाईन जाते आणि आता तर हवा पाणी असल्यामुळं पुष्कळ वेळा आपली लाईन जात असते। तर अशा वेळेस आपल्याला रस बनवायचा आणि मिक्सरला तुम्ही करू शकत नाही किंवा लाईटच नसल्यामुळे आपण मिक्सरला करायचा कसा। तर आज आपण मस्त असा सोप्या पद्धतीने रस कसा बनवायचा ते बघणार आहोत आणि रस काळा पडू नये याकरिता पण आपल्याला बघायचं आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। इथे मी मस्त असे केसर आंबे घेतलेले आहेत। आंबे मस्त असे छान आहेत, आपल्या शेतामधले हे आंबे आहेत आणि घरी आणल्यावर मस्त आम्ही पिकवले आहेत आणि ते पिकवून आंबे असे मस्त छान पिवळे झालेले आहेत। हे आंबे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत। यावर कोणतीही फवारणी किंवा पावडर टाकलेली नाही, त्यामुळे हा आंबा एकदम छान आहे। तुम्ही बाजारातून जेव्हा आंबे घेऊन येसाल तर तेव्हा तुम्ही घरी आणल्यावर असे मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायचे, कारण विकतचे जे आंबे असतात ते पावडरने पिकवलेले असतात, त्यामुळं त्यावर खूप पावडर असते आणि त्या आंब्याचे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि एका कोरड्या कपड्याने मस्त असे पुसून घ्यायचे आहेत। तर अगदी कोरडे करून इथे मी आंबे घेतलेले आहेत। तर हे आंबे आपण चिरून घेऊया। तर मस्त याच्या अशा फोडी करून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता हा आंबा किती मस्त आहे आणि आंब्याचा रंगही खूप छान आहे। अशा पद्धतीने आपल्याला सर्व आंब्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत। इथे मी पूर्ण फोडी करून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मस्त आपल्या फोडी तयार करून घेतलेल्या आहे। इथे आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे आणि भांड्यावर चाळणी ठेवायची आहे आणि त्यावर ही फोड ठेवायची आणि अशी या चाळणीला घासायची आहे। तुमच्याकडे अशी पुरण यंत्राची चाळणी नसेल तर तुम्ही पिठाची चाळणी घेऊ शकता किंवा तुमच्याकडे किसणी असेल तर किसणी घेऊ शकता, त्यावर पण हे मस्त किसल्या जातात। अशा पद्धतीने आपण या चाळणीवर असे पूर्ण आंबे किसून घेऊया आणि याचा मस्त गर काढून घ्यायचा आहे। असं केल्यामुळं आपला रस पण वाया जात नाही किंवा आपल्याला ह्या फोडी किंवा कोई धुवून घ्यायचं काम नाही। हे बघा, आपली कोई पण यावर अशी किसून घ्यायची, तर या कोईला पण आपला रस राहिला नाही। तर अशा पद्धतीने आपण पूर्ण कोई किंवा फोडी किसून घेऊया। बऱ्याच वेळेला आपण आंबे असे चिंबवून त्याचे रस बनवतो, तर त्यामुळे आपल्याला फोडी पण धुवून घ्याव्या लागतात आणि त्या कोई पण धुवून घ्याव्या लागतात। तर तुम्ही हा असा चाळणीने किसून जर घेतला तरी आपल्याला कोई आणि फोडी धुवून घ्यायचं काम नाही किंवा तुम्ही ह्या अशा फोडी करून मिक्सरला टाकून बारीक पण करू शकता। तर इथे बघू शकता तुम्ही चिरल्यावर पण आपल्या या फोडीला रस राहिलेला आहे, तर तुम्ही हा रस असा वाया जात नाही, तर असा करू शकता। तर हा आपला रस पूर्ण तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता ह्या कोई पण स्वच्छ झालेल्या आहेत आणि ह्या फोडी पण स्वच्छ झालेल्या आहेत। तर अशा पद्धतीने रस बनवला तर आपल्याला ह्या फोडी धुवायचं काम नाही आणि आपला रस पण दाटसर झालेला आहे। तुम्ही बघू शकता रस मस्त असा घट्ट झालेला आहे। काही प्रकारचे आंबे आंबट असतात आणि काही प्रकारचे आंबे गोड असतात। तर जास्त आंबा गोड असला तर साखर टाकायचं पण काम नाही। यामध्ये मी अगदी थोडी साखर टाकलेली आहे, कारण यामध्ये साखर टाकायचं काम नाही, पण थोडी चवीपुरती मी साखर टाकलेली आहे आणि मी इथे मीठ घेतलेलं आहे। तर अगदी चिमूटभर यामध्ये मीठ टाकायचं। मिठाने रसाला मस्त अशी चव येते। तुम्हाला यामध्ये वेलची पावडर टाकायची असेल तर ती पण तुम्ही टाकू शकता, पण आंब्याला आमचाच एक फ्लेवर असतो, त्यामुळे यामध्ये वेलची पावडर नाही टाकली तरी चालते। इथे मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे आणि यामध्ये हे दूध मिक्स करून घ्यायचं, म्हणजे दूध टाकल्यामुळं आपला रस काळा पडत नाही आणि तुम्ही हा रस 2 ते 3 दिवस फ्रीजमध्ये ठेवून मस्त खाऊ शकता। तुम्ही हा पुरणाच्या पोळीसोबत किंवा पुरीसोबत खाऊ शकता। मस्त असा रस खायला खूप घट्ट झालेला आहे आणि छान पण झालेला आहे। तर बघू शकता अगदी दाटसर आपला रस हा तयार झालेला आहे। अशा पद्धतीचा रस तुम्ही बनवला तर तुमचा रस अगदी चविष्ट होतो
आणि रसाला रंगही खूप छान आलेला आहे. तर बघू शकता, अगदी लाईट नसले तरी तुम्ही अशा पद्धतीचा रस बनवू शकता आणि हा रस खूप करायला सोपा आहे. तर अशा पद्धतीचा रस तुम्ही करून बघा. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका.